नमस्कार. मोठं होण्याची इच्छा, श्रीमंत होण्याची इच्छा सर्वांचीच असते. परंतु श्रीमंत होण्यासाठी मोठंच काहीतरी काम करावं लागतं, तेव्हा श्रीमंत होता येतं. तसं श्रीमंत होता येत नाही. नुसत्या मनात अपेक्षा बाळगून श्रीमंत होता येत नाही. तुम्हाला जर आजपर्यंत जी गोष्ट मिळालेली नाही आणि ती मिळावी असं वाटत असेल, तर तुम्ही आजपर्यंत जे काम केलेलं नाही ते काम तुम्हाला करावं लागेल. तेव्हा तुम्ही मोठं व्हाल. त्याच्याशिवाय होता येणार नाही. काय असतं, समुद्र पोहून जायचं आहे. समुद्र पोहून जाताना तुम्हाला समुद्र मोठं काम आहे समुद्र पोहून जाणं. मग समुद्राच्या ज्या किनाऱ्यावर तुम्ही उभे आहात, समुद्राच्या ज्या किनाऱ्यावर तुम्ही उभे आहात तो किनारा सोडला तरच तुम्ही समुद्र पोहून जाऊ शकता. पण किनाऱ्यावरच उभा राहून जर तुम्ही विचार करत बसलात समुद्र पार करण्याचा, तर समुद्र पार होऊ शकतो का? तर होऊ शकत नाही. म्हणून समुद्र पार करण्यासाठी तुम्ही उभा असलेला किनारा पहिला सोडावा लागतो, तेव्हा समुद्र पोहून जाण्याची शक्यता असते किंवा जाऊ शकतो. दुसरं असं आहे, सुरुवात तर करायची. तुम्हाला मोठं होण्याची तुम्हाला सुरुवात तर करायची. पण काय होतं, सुरुवात करण्या अगोदर आपण गप्पा खूप मारतो, इच्छा खूप बाळगतो, विचार खूप करतो. पण काही गोष्ट अचीव करायची असेल, एखादी मोठी गोष्ट जर तुम्हाला पाहिजेच असेल आणि ती मिळवायचीच असेल, तर तुम्हाला कुठेतरी सुरुवात करावी लागेल. पण सुरुवात नुसती गप्पा मारायच्या नाही, गप्पा बंद करायच्या आणि सुरुवात करायची कामाला जेव्हा तुम्ही सुरुवात करताना काहीतरी आउटपुट येण्याची शक्यता निश्चित असते. मग आउटपुट 10% येईल, 50% येईल, 70% येईल, 100% येईल, माहीत नाही. पण कामाला सुरुवात केल्यावर काहीतरी आउटपुट येतं. पण जर तुम्ही कामाला सुरुवात करायच्या अगोदर फक्त कामाच्या गप्पा मारत असाल आणि एका जागेवर बसून विचार करत असाल, तर ते काम कधीच शक्य होणार नाही आणि आउटपुट काहीच येणार नाही. तुम्ही आहे तिथंच राहणार आणि काळ मात्र पुढे लोटलेला असणार. होतं काय, आपण शिकार करायला जातो. आपल्याला एखादी परीक्षा आपल्याला एखादी परीक्षा क्रॅक करायची असते. आपल्याकडे अलीकडे शब्द आला, एक्झाम क्रॅक करायची. परीक्षा आपल्याला सगळ्याच क्रॅक करायची, एक्झाम क्रॅक करायची आपल्याला सर्वांना. पण एक्झामला जाताना, त्याला क्रॅक करताना आपल्याजवळ काही हत्यारं असले पाहिजेत. आपल्याला गणित येत नाहीत, आपल्याला व्याकरण येत नाही, आपल्याला इंग्रजीचे शब्द येत नाहीत, आपल्याला बरंच काही येत नाही. पण आपल्याला एकच शब्द वापरता येतो, एक्झाम क्रॅक करायची. अरे कशाने करायची एक्झाम क्रॅक? एक्झाम क्रॅक करताना तुझ्याकडे हत्यारं पाहिजेत. तुझ्याकडे हत्यारं पाहिजेत व्याकरणाचे, तुझ्याकडे हत्यार पाहिजे गणिताचं, तुझ्याकडे हत्यार पाहिजे विज्ञानाचं, तुझ्याकडे हत्यार पाहिजे शब्दांचं, इंग्रजी शब्दांचं. तर तू एक्झाम क्रॅक करू शकतो, अन्यथा एक्झाम क्रॅक करू शकत नाही. इच्छा खूप, पण त्याच्यासाठी लागणारे हत्यारं आपल्याकडे नाहीत आणि आपल्याला एक्झाम तर क्रॅक करायची. मग त्याच्यासाठी लागणारे हत्यारं नको आहेत का? मग ते हत्यारं असलं पाहिजे. इथं प्रत्येक गोष्टीला टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, TNC. तुम्हाला नेहमी माहिती शब्द TNC. प्रत्येक गोष्टीला इथं टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. इथं प्रत्येक गोष्टीला टर्म्स अँड कंडिशन्स असल्यामुळं आपल्याला त्या टर्म्स अँड कंडिशन्स अगोदर पूर्ण कराव्या लागतात. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन विसरूनच जाता आणि काहीतरी होण्याचा विचार करता. टर्म्स अँड कंडिशन शिवाय तुम्हाला काहीच होता येणार नाही. जे काही व्हायचंय, तुम्हाला कलेक्टर व्हायचंय तर तुम्हाला ती परीक्षा पास केली पाहिजे. तुम्हाला मेरिटमध्ये यायचंय तर पहिला तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला एखादं मोठं काम करायचं तर त्याची सुरुवात केली पाहिजे. अशा गोष्टी महत्वाच्या आहेत. पण आपण त्या TNC, टर्म्स अँड कंडिशन, आपण विसरून जातो आणि आपण पुढचा विचार करतो. मग त्याला लागणाऱ्या गोष्टीचा विचार करत नाही. तर सगळ्यांनी आपण कुठलीही गोष्ट आपल्याला करायची आहे तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या याचा विचार अगोदर केला पाहिजे. ओम तत्सत.